एक आग्रह वेगळा वाटेवरती उभे आहोत आणि आता आपल्याला काय करायचं आहे हा मार्ग आपल्या समोर आहे, परंतु त्याची दिशा आपल्याला समजत नाही. त्याला म्हणतात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. आणि हे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन आपल्याला योग्य मिळावं यासाठी आमच्याकडे आज जे प्रमुख व्यक्ती म्हणून आज आपण त्यांना आमंत्रित केलेले आहोत, हे आपल्याला त्याविषयी बोलण्याचं मार्गदर्शन करणार आहे. सर्वप्रथम मी आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या मंडळाचे माननीय अध्यक्ष दादांना मी विनंती करतो त्यांनी आजचे प्रमुख वक्ते सर सत्यवाद रेडकर साहेबांना घेऊन व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर कार्य अध्यक्ष आमचे पडवळ काका त्यांनी व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर विद्याविहार कॉलेजच्या मुख्याध्यापिका मंगला परब मॅडम यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर आपल्या बनारी समाज संस्था वसई तालुक्याचे सचिव संसुकर साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यावं. सर्व मान्यवरांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि मी त्यांना अशी विनंती करतो की आजच्या या मार्गदर्शनाला सुरुवात करण्याच्या आधी आपल्या शारदेला म्हणजे सरस्वती मातेला पुष्पगुच्छ घालून त्यांचं आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करण्यासाठी व्यासपीठाजवळ यायचंय. पुष्पा तुम्ही अर्पण करा. एक नाव एक पेटून घेते तुम्ही करा. काढा ना का मागेच टाका. मागेच ठेवा सोडा मध्ये. थँक्यू. आज पुष्कळच वेळ झालेला आहे त्यामुळे आपल्याला मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे. तर मी आपल्या समोर सर्व उपस्थित माझे जे बालमित्र आहेत त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. कारण का शनिवार आणि रविवार बोलायला सुट्टीचा दिवस आणि त्यातच पावसाळा आणि त्याची मजा घ्यायसाठी सर्वच लोक बाहेर जातात
आणि अशा वेळीही तुम्ही वेळात वेळ काढून आलात. कारण ह्या वेळेचं महत्व आज समजणार नाही, पण ज्यावेळी त्या दिशेच्या ज्या वाटेवरती तुम्ही जाल आणि एखाद्या चेअरवरती बसाल त्या दिवशी नक्कीच करणार विचार कराल की या सेमिनार किंवा कॉलेजच्या हॉलमध्ये मी ज्या दिवशी बसली होती आणि हे शब्द नक्कीच चांगल्या प्रकारचं कसे ठरले हे तुम्हाला माहिती पडेल. कारण काय माहिती आहे का, कुठचीही गोष्ट मनात घेते तर कठीण नाही. मी उदाहरण सर्वांची सांगणार नाही, पण जे जे मोठे शास्त्रज्ञ झाले, अमेरिकेचे जॉर्ज वॉशिंग्टन म्हणा, इब्राहिम लिंकन म्हणा, ॲडन्सन म्हणा, यांची उदाहरणं मी सांगणार नाही कारण तुम्ही जास्त आमच्यापेक्षा शिकलेले आहेत आणि पुष्कळ पुस्तकं वाचलेली आहेत. असेच एक व्यक्तीने आपल्या संसाराची, आपल्या करिअरची तमापर्वा न करता प्रशासकीय अधिकारी घडवण्याचं महाराष्ट्रामध्ये एक स्वप्न साकार केलेलं आहे. अशी मूर्तिमंत व्यक्ती ही आज त्यांच्या तुम्ही डिग्र्या पाहिलात, मला तेवढं सांगता पण येणार नाही, पण खरोखरच आज तुम्ही इथे तुमचा जो नंबर नोट केला आहे आणि त्यांच्या फेसबुकला किंवा लाईव्ह केला त्या संस्थेला, तर तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन आजपर्यंत कुठे मिळालं नव्हतं, ते नक्कीच आज तुम्हाला लाभणार आहे. मी अशा ह्या महान व्यक्तीला खरोखरच ज्या विद्या मंदिरामध्ये किंवा विद्याविहार या मंदिरामध्ये मॅडमने अथक प्रयत्न करून अनेक मुलांना घडवण्याचं स्वप्न त्यांच्या जीवाशी बाळगलं होतं आणि ते आज सत्यात साकार झालेलं आहे. अशा माननीय सत्यवान नेलकर सरांचं स्वागत मंगला परब ताईंना मी विनंती करतो, त्याने पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. थँक्यू.